विश्वा, अरे काय झालंय तुला? जानूमुळे याआधी तुझा देवदास झाला होता, सुधारला होतास तू, मग परत काय दुःख आलं रे तुला? काय अवस्था करून घेतलीस रे तू स्वतःची? जानूच्या दुःखापुढे माझं दुःख काहीच नाहीये रे भावा. आपल्या जानूला आपण वाचवायला हवं. बसली आहे ती जयंत कानिटकरच्या जाळ्यात. ओळखतो मी त्याला, खूप चांगलं ओळखतो. जानूच्या बाबतीत काय केलं त्यांनी हे नाही माहिती मला, पण हा, त्याने खूप मोठा गुन्हा केलाय हे मला माहिती. कोणता? पाया वगैरे पाडायची गरज नाहीये. तुम्हाला काही माहित नाही हो दादा. मी सांगते ते ऐका. मी पुण्यामध्ये आले होते पिक्चर आणि नाटकामध्ये काम करायला. एका मुलाने मला फसवलं. मग मी पोटोशी राहिली. पोटा पाण्यासाठी जे काम मिळेल ते करते मी. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. विश्वास ठेवा माझ्यावर. एक टाइम माफ करावं. मुलाकडे बघून सोडून द्या. एकीकडे मुलासाठी जगताय असं म्हणताय तुम्ही, आणि दुसरीकडे एका आईच्या बाळाला पाळायचा प्रयत्न करता तुम्ही. अहो, असे किती पैसे मिळाले होते तुम्हाला? जन्मालाही न आलेल्या बाळाबद्दल असं काही बोलताना त्याला मारण्याचा प्रयत्न करताना काही वाटत नाही तुम्हाला? वाटतं ना साहेब, खूप लाज वाटली. आणि हे पोट आहे ना, पोट खूप वाईट असतं बघा. माझी मी कशी पण जगेन, पण मला आहे ना माझ्या पोरावर उपचार करायचे होते ना. मी यापुढे असं काही करणार नाही, पण मला सगळ्यांसमोर यायला लावू नका. मला पैसे देणारी बाई आहे ना, ती डेंजर आहे. ती मला आणि माझ्या लेकाला सोडणार नाही हो. ऐका ऐका प्लीज, तुम्ही रडू नका. पण मला एक गोष्टीची खात्री पाहिजे की इथून पुढे तुम्ही कुठलेही हे काळे धंदे जे करताना ते करणार नाही आहात. शपथ साहेब, मी इथून पुढे कधीच चुकीचं काहीच करणार नाही. हे बघा, तुमच्या मुलाला काही होणार नाही ही जबाबदारी माझी, पण त्या बदल्यात तुम्ही घरी येऊन सगळं खरं खरं सांगायचं. येईन मी. हॅलो आई, मंदिरात तुला ज्या बाईने धक्का दिला ती बाई कोण आहे हे सापडलंय. त्वरित तात्काळ ताबडतोब तिला घरी घेऊन येतो. काय? कोण आहे ते? सिद्धू, म्हणजे आपल्याला जसं वाटत होतं तसंच काहीतरी आहे ना? आई ऐक ना, ऐक. आता काय मी तुला सगळं सांगत नाही, पण हो, भावनाला आता काही सांगू नकोस. जे काय ते घरी येऊनच बघू. ठीक आहे. चला. माझा मुलगा. हे बघा, मी बोललो ना, तुमच्या मुलाला काही होणार नाही, आणि मी तुमची मदत करावी अशी जर तुमची इच्छा असेल ना, तर तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत यावं लागेल. अहो मॅडम, कुठे चाललात तुम्ही? मुलाचा बीपी लो झालाय तुमच्या. तुम्ही आज चला लगेच. दादा, तुम्ही बघताय ना मी कशात अडकलीये. दया करा, मला माझ्या पोराबरोबर राहू दे. मी सकाळी येईन ना, खरंच येईन सकाळी. ठीक आहे, तू आता थांब त्याच्याबरोबर. पण जर तू उद्या पलटलीस ना, तर मी काय, देव सुद्धा तुला माफ नाही करणार. असं काही होणार नाही. मी घरी येईन, सगळं खरं सांगेन. पण आता मला जाऊ द्या. माझ्यावर विश्वास ठेवा. थांबा, कोणी कुठेही जाणार नाहीये. एकटाच आलास? हो आई, पण एका महत्वाच्या व्यक्तीला भेटून आलोय मी. आणि तुम्हाला तर माहितीच असेल ना की ती महत्वाची व्यक्ती कोण आहे. मला कसं माहित असेल तू कोणाला भेटून आलायस? सांगतो ना, सगळं सांगतो. ती महत्वाची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमची गरीब सुरेखा होती. हा, आता सुरेखा का शेवंता ते मला आठवत नाही. त्यांचं खरं नाव काय हे तुम्हालाच माहिती असेल, हो की नाही बहिणी? कोण शेवंता? मी नाही ओळखत कोणाला. ऐका ना, हे साळसूतपणाचं जी ऍक्टिंग करताय ना तुम्ही, ती प्लीज बंद करा. कारण तुमचं पितळ उघडं पडलंय. ए सिद्धू,
अरे जे काय असेल ते स्पष्ट बोल. अरे ही कोण शेवंता? तिचा निलांबरीशी काय संबंध? आणि तुला ती कुठे भेटली रे? सांगतो, सगळं सांगतो आजी. मी पप्पांसाठी औषध आणायला गेलो होतो तेव्हा मला एक गरजू आणि एक स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस, तिचं नाव शेवंता, ती भेटली. तिचा मुलगा सतत आजारी असतो. त्यामुळे निलांबरी वहिनीला तिची दया आली आणि त्यामुळे त्यांनी तिची मदत करायची ठरवली. मग त्यात काय चुकीचं केलं निलांबरीने? बरोबर प्रश्न आहे, अगदी बरोबर प्रश्न आहे. निलांबरी वहिनीने त्या व्यक्तीची मदत करायची ठरवली, पण बदल्यात त्या व्यक्तीला एक काम करायला सांगितलं. त्या दिवशी आपल्या घरात जी जोखीण आली होती ना, ती जोखीण दुसरी तिसरी कोणी नसून ती शेवंताच होती. तुम्ही हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं ना, मला चांगलंच माहिती आहे. हे सिद्धिराज, हे तू माझ्याकडे बघून काय बोलतोयस रे? माझ्यावरती कसले काय आरोप करतोयस तू? हे बघ, उलट मी भावनाची किती काळजी घेते हे तुलाही चांगलं माहिती आहे. हा, आता ती बघ, तुझी लाडकी आई, तीच कायम तिच्या जीवावर उठलेली असते. सतत काय ना काहीतरी त्रास देत असते. तिला बोल. आजी, तुझ्या डोक्यात कधी काय चालू असतं नाही मला खरंच कळत नाही. हं? पण मला या गोष्टीची खात्री आहे की या सगळ्यामध्ये बहिणींबरोबर तूच होतीस.